नमस्कार मंडळी. नमस्कार. आता काय झालं, हे दरवाजा उघडला पाम्या जरसाक आणि तिच्या अंगावर ऊन पडलं तर लगेच चिरडी मायावर. चालत नाही ना सोनूज पप्पा. तर आज सूर्यग्रहण आहे. किती वाजता लागेले? हे 2:20 लागलं. 6:30 वाजल्या लोक आता. हा 6:30 पर्यंत. आता किती वाजले? आता 4:45 उरायले. 4:45 उरायले. तर इथंच बसेली सोनूची मम्मी. आता किती वाजता उठणार आहे तू? 6:30ला. हा. तर ग्रहणामध्ये ती बिलकुल काही काम करत नाही, एकाच ठिकाणी बसेल राहते आहे ना. हा आधी करून घेते ना ग्रहणाच्या टायमाला. अच्छा, काय काय करायला चालत नाही तुला ग्रहणात? मला स्वयंपाक करायला चालत नाही ग्रहणात. एक कापकूप करायला चालत नाही, झाडाला चालत नाही, फरशा पुसायला चालत नाही, बाहेर जायला तर कत्तेच चालत नाही. बाहेर गेल्या ना पोटावर सावली पडती म्हणते. तर पोटावर सावली पडल्यानं चांगलं नसतं असं म्हणते. आणि स्वयंपाक केल्यावर आपण जर पोळ्या केल्या तर असा कान लेकराचा असा सपाट होतो म्हणते. हा, आपल्या लहान मायचा आहे तसा. पाहिलं ना, हाय आमच्या आईचं, तुम्हाला दाखवेन मी एखाद दिवस. हा, आमच्या लहान आईचं कान आहे ना डायरेक्ट सपाट आहे पूर्ण. मग मी आमच्या आजीला विचारलं होतं, माझ्या आत्या आहे त्या, तर म्हणलं आई आत्यानं काय केलं, आत्याच्या वेळेस काय केलं होतं असं कान झाला तर त्या अगं बाई मी खूप चपात्या लाटल्या होत्या म्हणे, म्हणून तिचा कान तसा झालेला आहे मी. आणि आमच्या गल्लीत पण एक मुलगी होती माझ्या बहिणीची मैत्रीण, तर तिची मम्मी पण सांगती की मी असं काही कापलं होतं वाटतं त्यांनी कांदा बिंदा, ते पुरीचा होट कापलेला होता, असा चीर होती मधून होटाला. मग कशाला करायचं रिकाम, नको बाई. मी तर पाणी पिते फक्त, खादवी नाही काही, अशीच बसलेले आता. आणि उन्हात गेल्यावर काय होतं? पोटावर सावली पडती म्हणते, मग लेकरू बारीक पडतं, काळं पडतं, किंवा त्याला काही त्रास होतो, असं कुपोषित झाल्यासारखं होतं. त्याच्यामुळे नको म्हणते बाहेर जायला. अच्छा, बघूच नाही म्हणते ते. आणि तू काय म्हणतो ते आजचं ग्रहण काहीतरी डेंजर आहे? डेंजर नाही, आजचं ग्रहण गर्भवती बायकांसाठी सगळ्यात जास्त डेंजर आहे असं म्हणे. हा, बाहेर बिलकुल निघायला चालत नाही. मागच्या ग्रहणामध्ये थोडस बाहेर गेलं तर चालत होतं, समज आपण वाट्यावर वगैरे बसू शकत होतो, पण याच्यात नाही. ग्रहण असलं की तिला लगेच फोन येते तिच्या मम्मीचे, आणखीन काही जावायचे, बहिणीचे, भाऊजाईचे. माझ्या भाऊजीने आता लगेच 2ला फोन केला, पटपट तुळशीचे पत्ते टाका म्हणून सगळ्या याच्यामध्ये. अच्छा, मम्मी लगेच तुळशीचे पत्ते टाकून घेतले पाण्यामध्ये, आणि तेच पाणी प्या म्हणे, दुधात टाकून ठेवा, सगळं तिने सांगितलं, ऐकते. तर गरोदर स्त्रीला लई काळजी घेणं पडते ग्रहणात आहे ना. बरं आता मला सांग, हे ग्रहण लागतं सूर्याला चंद्राला, बरोबर आहे, तुम्ही पाळताय, आणि ते सुनीता विल्यम्स माहिती आहे तुला? माहिती, शाळेत जात होती माझ्या पुस्तकामध्ये सुनीता विल्यमचा फोटो होता. फोटो होता का? ती कुठून आली तुला माहिती का? आता चंद्रावर जाऊन येते, इकडून जाऊन येते, आणि तुम्ही इथं अंधश्रद्धा पाळत बसता का? तिकडे दिवस असल्यावर जाती का सोनूची बाप्पा तिकडं? मग कधी जाती? रात्र असल्यावर का? दिवस जायला असल्यावर थोडीच जाती ती. अच्छा, तर त्याच्याशी काही देणं घेणं नाही तुमचं आहे ना. तुमचा अभ्यास तगडा इकडं, की असं केलं ना असं होतं, तसं केलं तसं होतं. ती तिचा अभ्यास करते आहे का नाही. तिथं माती आहे, पाणी आहे, हवा आहे, काय आहे ते तिकडून शोध लावून आणती. तर असं आहे मंडळी, जग कुठं बी जाऊ, कोणतं म्हणजे जगाला जाऊ दे पुढं, विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती होऊ दे, पण आपण तेच पाळत बसायचं का? अंधश्रद्धा नसती सोनूश पप्पा, ते खरंच राहत आहे ना. खरंच राहत, पण पाळल्यालाच बरं, नंतर मग परत त्याची पुढे भोगत बसायची. आणि माणसाच्या मनात एक भीती बी राहते ना. तीच भीती. मग एखाद्या बाईला वाटत जरी असलं की कशाचं काय खोटं आहे, पण तिच्या मनात जर असा धाका असला की माय लेकराचं जर होठ फाटला तर मग, कान सपाट झाला तर मग, त्या भीतीपोटी ती रिस्क घेत नाही. ती आता इथंच बसेल गुपचूप, जागा बी सोडायची नाही. सोडली चालती, पण घरातल्या घरात म्हणलं कशाला सोडायची, घरातल्या घरात बी बसून राहायचं इथंच. हा, तर आता संपणार आहे 6:30ला ग्रहण. आता तवरक इथंच बसणार आहे, आणि ते झालं की मग आम्ही बाकीचे कामं करणार आहे. हो, आज सोनूच बाप्पा म्हणलं व्हिडिओ काही नाही काढायचं म्हणलं, पण ते मग असं काढून देतो म्हणजे, सांगतो मॅम सगळ्या ग्रहण शुकाने अशी करू राहिली म्हणून. पण ते खरंच आहे की नाही बरं, ग्रहण पाळावं लागतं माहिती का? यायला सांगा कमेंट मध्ये. तर चला
मंडळी धन्यवाद. बाय.